तर मित्रांनो, इतक्या कमी वेळात आमच्या चॅनलला इतकं भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। मागील दोन्ही व्हिडिओ वरती तुम्ही जे काय प्रतिक्रिया दर्शवल्यात त्याहून आम्हाला इतकं मोटिवेशन मिळाल्याने इतकं छान वाटलंय। तुम्ही आधीचे आमचे जुने व्हिडिओज बघितले नसेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आय बटनवर क्लिक करून आणि चॅनलवर जाऊन तुम्ही आमचे सगळे जुने व्हिडिओज बघू शकता। येणारे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। सो आज आपण बोलणार आहोत द सिक्रेट्स ऑफ द शिलेदार या सिरीज बद्दल। खरं तर ही सिरीज जेव्हा अनाउन्स झाली होती तेव्हाच मी या सिरीजसाठी खूप एक्साइटेड होतो, कारण ही सिरीज सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॉपिकशी रिलेटेड आहे आणि आदित्य सरपोतदार यांनी ही सिरीज बनवले। सो नक्की कशी वाटली मला ही सिरीज आणि काय माझ्या भावना आहेत या तुमच्याशी शेअर करणार आहे आजच्या या व्हिडिओमधून। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज आपण बोलणार आहोत द सिक्रेट्स ऑफ द शिलेदार या सिरीज बद्दल। तर मी ही सिरीज बघण्यामागची 3 प्रमुख कारणं होती। सगळ्यात पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले अनेक पैलू किंवा अनेक गोष्टींचा अर्थ या सिरीज मध्ये उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार होता। दुसरं कारण म्हणजे आदित्य सरपोतदारचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जसं की मुंजा असू देत किंवा क्लासमेट सारखा सिनेमा किंवा सगळ्यात महत्त्वाचं फास्टर पेणे सारखा सिनेमा, असे सिनेमे आदित्य सरपोतदारने केले जे खूप एंगेजिंग आहेत। त्यामुळे मी खूप एक्साइटेड होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, अशा ज्या सिरीज असतात छत्रपती शिवाजी महाराज किंवा ऐतिहासिक कॅरेक्टर्सना घेऊन जेव्हा आपण फिक्शन कंटेंट बनवतो तेव्हा त्या माध्यमातून ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचत असतं। उदाहरणार्थ RRR तुम्ही बघितलात, RRR मध्ये कुमरम भीम किंवा अल्लुरी सीताराम राजू हे 2 कॅरेक्टर घेऊन फिक्शन स्टोरी रचून जेव्हा असा मोठा भव्य दिवस सिनेमा आला तेव्हा या 2 कॅरेक्टर बद्दल लोकांना कळलं, लोकांनी त्याबद्दल सर्च केलं आणि लोकांना त्याबद्दल भरपूर माहिती मिळाली। आणि जेव्हा कल्की हा सिनेमा आला होता आणि अश्वत्थामाचा कॅरेक्टर लोकांसमोर आलं होतं, तो लुक आला होता, तेव्हा अनेक जण असं म्हणाले होते की हे कॅरेक्टर विजन वरून कॉपी करण्यात आले। त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपले कॅरेक्टर्स हे अशा स्टोरीजच्या माध्यमातून पुढे आणणं किती महत्त्वाचं आहे आणि मुळात ओरिजिन कुठून आहे आणि हे कॅरेक्टर्स खरी कुठून बिलॉंग करतात हे लोकांना कळण्यासाठी असे कॅरेक्टर्सना घेऊन असं फिक्शन कंटेंट बघणं खूप महत्त्वाचं आहे। तर द सिक्रेट्स ऑफ द शिलेदार ही सिरीज प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेल्या प्रतिपश्चंद्र या पुस्तकावर आधारित आहे। हे पुस्तक मी अजिबात वाचलेलं नाहीये, सो माझी जी काही मतं असतील किंवा ज्या काही माझ्या भावना असतील त्या निव्वळ या सिरीजच्या रिलेटेड असणार आहेत। यातल्या अभिनय असू देत किंवा याचा स्क्रीन प्ले किंवा याची कथा एकूणच मला कशी वाटले याबद्दल मी बोलणार आहे। मित्रांनो, या सिरीज मध्ये आपल्याला राजीव खांडेलवाल, सई तामणकर, गौरव अमलानी, दिलीप प्रभावळकर आणि आशिष विद्यार्थी हे सर्व प्रमुख भूमिकेत पाहायला मिळते। इतकी तगडी कास्ट असून सुद्धा कुठेच अभिनयाच्या बाबतीत इम्प्रेसिव्ह असं काम कुणाचंच बघायला मिळत नाही। मी म्हणत नाही की सगळ्यांनी खूप खराब अभिनय केलाय, मात्र असे सीन्सच नाहीत पूर्ण सिरीज मध्ये जिथे आपल्यावर इम्पॅक्ट पडेल किंवा आपल्याला प्रभावित करतील असे डायलॉग्स किंवा अभिनयाने आपल्यावर भुरळ पाडेल असे एखादे कॅरेक्टर पूर्ण सिरीज मध्ये कुठेच पाहायला मिळत नाही, एक्सेप्ट दिलीप प्रभावळकर काहीच काळासाठी आपल्याला सिरीज मध्ये बघायला मिळतात। सुरुवातीचे 1 ते 1.5 एपिसोड पर्यंत त्यांचं कॅरेक्टर आहे, मात्र तेवढ्या कॅरेक्टर मधून सुद्धा आपला एक वेगळा ठसा उमटवण्यात ते यशस्वी ठरतात। मात्र ते सोडल्यास कुठलंच कॅरेक्टर आपला वेगळा ठसा किंवा आपल्या अभिनयाने लोकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरत नाहीत। त्याच्यामुळे एंगेजिंग कॅरेक्टर्स अजिबात ही सिरीज आपल्याला देते। मित्रांनो, ही सिरीज बघताना मुळात असं खूपदा असं वाटतं की ह्या सिरीजला की काय सांगायचंय हे खूपदा कळतच नाही। या सिरीज मधून इतिहासाचे आढावे घ्यायचे, या सिरीज मधून ऍडव्हेंचर दाखवायचंय, ह्या संभ्रमात ही सिरीज कुठेतरी आपल्याला बघायला मिळते आणि ह्या संभ्रमामध्ये दोन्ही गोष्टी पूर्णपणे दाखवण्यात ही सिरीज अजिबात यशस्वीच होत नाही। ह्या सिरीजचा स्क्रीन प्ले इतका पळत राहतो। खरं तर स्क्रीन प्ले टाईट असणं ही खूप चांगली गोष्ट असते एंगेजमेंटसाठी, मात्र ही सिरीज की पळते। खरं तर जेव्हा सुरुवातीला महत्त्वाचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतं त्यानंतर लगेच सिरीज मूळ मुद्द्यावर येते, कॅरेक्टर डेव्हलपमेंटच होत नाही। त्याच्यामुळे ह्या सिरीज मधले कॅरेक्टर अजिबात आपलेसे वाटत नाहीत आणि आपण त्या कॅरेक्टरशी जोडलेच जाऊ शकत नाही। बऱ्याचदा ही सिरीज असे प्रयत्न करते की इमोशनल सीन्स आपल्या समोर ठेवण्याचा, मात्र ते कॅरेक्टर डेव्हलपमेंट न झाल्यामुळे ते सीन अजिबात वर्क होत नाहीत आणि बऱ्याचदा
फ्लॅट अशी सिरीज पळताना आपल्याला दिसते. कुठेच एखादा ट्विस्ट किंवा एखादा हाय पॉइंटला ही सिरीज जात नाही जिथे आपल्याला एंगेज करून ठेवेल किंवा इंटरेस्ट बनवून ठेवेल. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सिरीज मध्ये काही सो कॉल्ड ट्विस्ट टाकण्याचा मेकर्सनी प्रयत्न केलाय, पण ते असे ट्विस्ट आहेत ना, खरं तर तुम्ही अशा सिरीज जर याआधी बघितल्या असतील आणि खूप साऱ्या सिरीज अशा प्लॉटवर ऑलरेडी येऊन गेल्या, त्या सगळ्या सिरीज जर तुम्ही आधी बघितल्या असतील तर ह्या सिरीज मधले जे काही सो कॉल्ड ट्विस्ट आहेत ते तुम्ही खूप आधीच प्रेडिक्ट करून जाल. ते ट्विस्ट सुद्धा अजिबात माझ्यासाठी तर वर्क नाही केले. तुम्ही जर ही सिरीज अशा टाईपच्या सिरीज आधी बघितल्या नसाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे म्हणून जर तुम्ही ही सिरीज बघणार असाल तर कदाचित तुम्हाला त्या गोष्टी वर्क होतील. मात्र ते जे काही ट्विस्ट होते ते अजिबात ट्विस्ट असे वाटले नाहीत. बऱ्याचशा गोष्टी आपण सिमिलर अनेक सिरीजमध्ये ऑलरेडी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे सिरीज नवीन काहीतरी देते असं मला कुठेच जाणवलं नाही. तर इतकं निगेटिव्ह बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की सिरीजमध्ये अजिबात काहीच चांगलं नाही, तर असं नाहीये. खूपदा सिरीजमध्ये आपल्या ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टींचा आढावा घेण्याचा सिरीज प्रयत्न करते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सिरीजमध्ये दाखवल्या गेल्यात, ज्याचं मूळ कारण असेल किंवा मंदिरांमधल्या शिलालेखांच्या आढावे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अनेक अशा गोष्टी असतील ज्या अनेक लोकांना माहीत नसतील, त्या गोष्टी दाखवण्याचा सिरीज प्रयत्न करते. मात्र सिरीजचा जो प्लॉट आहे किंवा जो स्क्रीन प्ले किंवा जी स्टोरी लाईन सिरीज कव्हर करते ते मुळात काय दाखवायचंय ते एक एम न ठेवता अनेक ठिकाणी सिरीज भरकटताना दिसते. आणि त्यामुळे मी तरी त्या सिरीज मध्ये शेवटपर्यंत मनापासून जोडलो नाही गेलो. तुम्ही जर सिरीज ती बघितली असेल आणि तुम्हाला काही पॉझिटिव्ह पॉईंट्स अजून जाणवले असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सिरीजला खरं तर लिमिटेड बजेट आहे, पण मुळात बजेट हा सिरीजचा निगेटिव्ह पॉइंटच नाही. खरं तर खूपदा सिरीजला बजेटची नाही तर एखाद्या एक स्टायलाइज कलर ग्रेडिंग केलं किंवा एक तुम्ही क्रिएटिव्ह कॅमेरा अँगल घेतले तरी सुद्धा त्या सिरीजला मिळून जातो. मुळात खूप भलं मोठं बजेट, खूप करोडो रुपये ही या कथेची गरज नव्हती. ह्या सिरीज मध्ये ज्या घटना दाखवल्यात त्या अजून थोड्याशा स्टायलाइज करून थोड्याशा क्रिएटिव्ह डिरेक्शनने किंवा एखादा सिरियस कलर ग्रेडिंग कॅरी जर या सिरीजनी केली असती तर ती सिरीज अजून इम्पॅक्टफुल ठरली असती असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठा आणि शेवटचा मुद्दा ते म्हणजे या चित्रपटाची कथा. ह्या चित्रपटाची कथा पूर्ण सिरीज मध्ये इतक्या वेळा भरकटले. खूपदा असं आपल्याला वाटतं की आता एका पॉइंट पर्यंत ही सिरीज आली, पण नंतर पुढे नवीन प्लॉट सिरीज उलगडते आणि त्या पुढे त्या पॉइंट पासून त्या प्लॉट पर्यंत पुन्हा एकदा सिरीज पळायला लागते. आणि या सिरीज मधला जो स्क्रीन प्ले किंवा जी कथा आहे त्यामध्ये कुठेच त्या सीन्सला किंवा त्या कथेला डेप्थ नव्हती. चेकलिस्ट घेऊन सिरीज चालते आणि फक्त ह्या घटना आपल्याला टिकमार्क करायच्या आहेत आणि त्या टिकमार्क करत सिरीज जाते असं वाटतं. खूप फ्लॅट स्क्रीन प्ले आणि खूप फ्लॅट स्टोरी जाणवली. तब्बल 6 एपिसोडची ही सिरीज आहे. प्रत्येक एपिसोड ऑन अन एव्हरेज 30 मिनिटं ते 45 मिनिटं या कालावधीत असतो. सो इतका वेळ तुम्हाला खरंच देणं पॉसिबल असेल या सिरीजला तरच द्या. आणि मुळात ह्या टाईपच्या सिरीज जर तुम्ही ऑलरेडी बघितल्या असतील तर ही सिरीज तुमच्यासाठी वर्क करेल असं मला वाटत नाही. आणि या उलट फक्त तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किंवा आपल्या हिस्ट्रीविषयी काही गोष्टी जाणून घेण्यात रस असेल आणि इतर गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल आणि तुमच्याकडे वेळ असेल या सिरीजला द्यायला सगळ्यात महत्वाचं, तर तुम्ही ही सिरीज नक्की चेकआउट करू शकता. आणि तुम्ही जर ही सिरीज बघितली असेल तर ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा. त्या अकाउंटवर आपण डेली मूवीज रिलेटेड अपडेट देत असतो. सो तुम्हाला जर मूवीज मध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला अपडेटेड राहायला आवडत असेल तर त्या अकाउंटवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी ऑफकोर्स मिंट एंटरटेनमेंट सबस्क्राईब करा.